ते धेनुगळ म्हणजे काय? त्याच्यात काही वेगळे चिन्ह असतात का आणि नेमका त्याचा अर्थ काय असतो? धेनुगळ ही बेसिकली बॉर्डर स्टोन म्हणतो किंवा बॉर्डर पिलर आपण जे म्हणतो, बरोबर. ते म्हणजे धेनुगळ. एखाद्या राजाची सीमा आखण्यासाठी जे काही स्टोन असायचे ते धेनुगळीसारखे असायचे. या धेनुगळीवरती वरती गाय आणि वासरू याचं चिन्ह असतं आणि ते याचं द्योतक असतं की ती गाय म्हणजे राजा अच्छा. आणि ते वासरू म्हणजे त्याची प्रजा. प्रजा. गाय जशी वासराची काळजी घेते, तसंच राजा त्याच्या प्रजेची काळजी घेतो. मग ते राज्य कोणाचं आहे, ते राज्याची सीमा कुठून कुठपर्यंत पसरलेली आहे, त्याचं एक वर्णन हे धेनुगळमध्ये केलं जातं. अच्छा. आणि धेनुगळ सुद्धा आज आपल्या भांडुगावमध्ये आहे. भांडूपचा विकास होता होता आपल्या इथल्या सर्व मंदिरांचा सुद्धा विकास हा झाला. परंतु कृष्ण मंदिराच्या इथे गेल्यानंतर आपलं भांडूप साधारण 200 वर्षापूर्वी किंवा 150 वर्षापूर्वी कसं असेल, कशा प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी असेल. श्रीकृष्णाची आपली मूर्ती आहे आणि एक वेगळी मूर्ती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त श्रीकृष्णाचीच मूर्ती बघायला मिळते, परंतु या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या वरती गाय आणि वासरू आहे. बरोबर. तर तेच आहे धेनुगळ. अच्छा. आता या धेनुगळीवरती श्रीकृष्णाची मूर्ती ही नंतर आली असणार.